नमस्कार सर्वांना. मी भानुदास दगडू रामोळे, राहणार नवापूर, जिल्हा नंदुरबार. रक्तदान. रक्तदानाचे असे फायदे जे पाहून तुम्हाला नेहमीच रक्तदान करावेसे वाटेल. रक्तदान श्रेष्ठदान असं म्हटलं जातं, कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावं, त्याने आम्हाला काय फायदा होणार, जे बरोबर देखील आहे. आजच्या ह्या स्वार्थी जगात का म्हणून आपलं रक्त कोणाला असं फ्रीमध्ये वाटत फिरायचं, त्याला आपल्याला पण काही फायदा नको का व्हायला. म्हणूनच आज आम्ही आपल्याला रक्तदानाचे काही असे फायदे सांगणार आहोत की जे ऐकल्यावर तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल. रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. कसं? रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो. ह्यामुळे ब्लड व्हेसल्सच्या लाइनिंग डॅमेज होत नाही. त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका 80% कमी होऊन जातो. लोयालो युनिव्हर्सिटी हेल्थ सिस्टीम ब्लड बँकचे संचालक फिलिप डी क्रिस्टोफर यांनी सांगितलं आहे, इतर लोकांच्या तुलनेत नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भरती होत असतात. रक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता फारच कमी असते. पुढचा फायदा, शरीरातील कॅलरीज कमी होतात. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता. रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील 650 कॅलरी कमी होतात. त्यामुळे जर तुम्ही दर 3 महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरी कमी होतील, नाही का? पुढचा फायदा, फ्री चेकअप. रक्तदानाआधी तुमचे चेकअप केले जातं, ज्यामध्ये तुमच्या शरीराचं तापमान, पल्स रेट, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्टसाठी पाठवलं जातं, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर 13 वेगवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेच कळते, तेही फ्री. पुढचा फायदा, शरीरात आयरॉनचे प्रमाण योग्य आहे किंवा कसं ते कळतं. आपल्या शरीरात 5 ग्रॅम एवढे आयरॉन असतं. आयरॉन जास्त करून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असतं. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा 1/4 एवढा आयरॉन शरीरातून निघून जातो रक्तातून. पण ह्या आयरॉनची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील आयरॉनचे संतुलन बनवून राहते. तसे शरीरात जास्त आयरॉन ब्लड व्हेसल साठी हानिकारक असतात. एका व्यक्तीच्या रक्ताने 3 लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता तर आपले रक्तदान केल्याने इतरांचाही तसेच आपल्यालाही जर फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये? रक्तदान कोणी व केव्हा व कुठे करावं याबाबत जाणून घेऊया. वयाच्या 18 वर्षानंतर तर 65 वर्षापर्यंत तुम्ही रक्तदान करू शकता. वजन 45 किलोग्रॅमच्या वर असल्यास तुम्ही रक्तदान करू शकता. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रॅम असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता. आपण पूर्णपणे निरोगी असाल तर 3 महिन्यांनी आपण रक्तदान करू शकता. जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आपण रक्तदान करू शकता. आता रक्तदान कोण करू शकत नाही? मागील 3 दिवसात कोणतेही प्रतिजैविक औषध तुम्ही घेतले असेल, मागील 3 महिन्यात मलेरिया झाला असेल, मागील 1 वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन रेबीजची लस घेतली असेल, 6 महिन्यापूर्वी आपली मोठी शस्त्रक्रिया झाली असेल, गर्भवती महिलेला 1 वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिच्या 6 महिन्यात गर्भपात झालेला असल्यास अशी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. कायमचे रक्त न देणारे ते म्हणजे कर्करोगी, मधुमेही, हृदयरोग, कावीळ, एड्स, मूत्रपिंड रोग, यकृताचे व्याधी असलेले. तेव्हा हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.